चला नमस्कार. जालना जिल्हा पोलीस पाटील भरती वेळापत्रक आलेलं आहे, परंतु अजूनही फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सुरुवात फॉर्म भरायला. सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्ही जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरणार असताल तर जालना जिल्हा टोटल 8 तालुके आहेत. सगळ्या तालुक्यांनी फॉर्म भरायचा असेल तर लक्षात ठेवा, तुमचं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार आता फॉर्म भरायला तुम्हाला सुरुवात झालेली आहे का, कधी होणार आहे आणि नाही झाली तर नेमकं प्रॉब्लेम काय झाले, सगळ्या प्रश्नाचे उत्तर इथे मिळणार आहे. तुम्ही जर पोलीस पाटील भरती तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, आपला नंबर आहे, या नंबरला सगळ्यांनी बघा नंबर दिला इथं. पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये तुमचा GR सुद्धा दाखवतो मी इथं. वेळापत्रक जे आहे तुमचं सर्वांचं जे काय वेळापत्रक ते वेळापत्रक सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. एक सेकंड. हा बघा, पोलीस पाटील भरती संदर्भात जे काही वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार पोलीस पाटील भरतीची जी जाहिरात आहे ती अधिकृतपणे जाहिरात येणं अपेक्षित होतं 12 सप्टेंबर या दिवशी. कधी? 12 सप्टेंबरला तुमची जाहिरात येणं अपेक्षित होतं. 12 सप्टेंबर संपून गेलेली आहे. आज 13 सप्टेंबर, ही 13 सप्टेंबर सुद्धा तारीख संपलेली आहे. आणि मग नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देतोय मी, काळजी करू नका. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या आणि हा नंबर बघा 9552629563 हा नंबर आहे माझा. गोविंद बलसर नावाने सेव्ह करा. पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर 955262 या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं ऍप आहे श्री अकॅडमीचं, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो आणि बॅच जॉईन करा. बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तुमच्या सिलेबसची तर व्हिडिओ मिळतील तुम्हाला, त्यासोबत तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील, मागच्या झालेल्या मिळतील, सर्व प्रश्नपत्रिका मिळतील आणि नोट्स तुम्हाला सगळ्या प्रोव्हाइडेड केल्या जातील. ठीक आहे. चला तर बघा, ही तुमची जाहिरात जर पाहिली असेल 29 ऑगस्ट 2025 पोलीस पाटील भरती रिक्त पदे भरण्याच्या संदर्भामध्ये 1 ते 4 सप्टेंबर दिलं होतं. आणि इथं बघा तुमचे अधिकृत जे वेळापत्रक आहे, आता हे वेळापत्रकामध्ये बदल काय झालेला आहे ते पण तुम्हाला दाखवतो. काय बदल झालेला आहे बघा. 12 सप्टेंबर पासून ते अधिकृतपणे 27 सप्टेंबर, किती 12 ते 27 सप्टेंबर काय आहे, अर्ज मागवणे आहे. अर्ज मागवणे म्हणजे तुम्हाला इथं फॉर्म भरायसाठी त्यांनी संधी दिलेली आहे. कधी? 12 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर पर्यंत. पण ऑनलाईन चेक केलेला आहे, कुठल्याही प्रकारे अजून ती सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे जालना झेडपीतून किंवा अधिकृतपणे जालना वेबसाईटवर कुठल्याही प्रकारे फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये नवीन नोटिफिकेशन आलेलं नाहीये, नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं नाहीये. 12 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर ही तारीख दिली. त्याच्यानंतर अर्जाची छाननी करणे यासाठी सुद्धा वेळ दिलेला आहे 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या वेळामध्ये. जे जे अर्ज येतील काही कारणामुळे बाद जर झाले असतील तर ते अर्ज बाद केले जातात 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर. आता प्रश्न असा आहे की 12 सप्टेंबरची जाहिरात आहे, 12 गेली, 13 पण गेली, आज आता 14 उद्याच्याला येईल. तर उद्याच्याला तरी तुमची जालना जिल्ह्याची जाहिरात येणार आहे का? लक्षात असू द्या, काही गाववाले आहेत ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे या संदर्भामध्ये. EWS चं काही आरक्षण आहे, काही गावामध्ये EWS उमेदवार नसताना EWS आरक्षण आहे आणि काही अशाच प्रकारे आरक्षणाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे शक्यता असेल की 12 सप्टेंबर 13 सप्टेंबर या 2 दिवस जाहिरात, एक 14 किंवा 15 सप्टेंबर पर्यंत तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे. मग जाहिरात आल्याच्या नंतर हा जो वेळापत्रक आहे 15 ऑक्टोबर या दिवशी तुमची एक्झाम होईल का, तर त्या जाहिरातीमध्ये डिटेल असेल. शक्यता हीच असेल की तुम्हाला फॉर्म भरायला 12 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर पर्यंत वेळ दिलेला आहे. शक्यता आहे की जाहिरातीला 2-3 जरी वेळ मिळाला किंवा उशिरा झाला तर इथं थोडीशी तुमची काय होऊ शकते, तारीख वाढ मिळू शकते किंवा सेम त्याच तारखेला तुमची एक्झाम होऊ शकते. किती? 5 ऑक्टोबरला. जर असेल तर जाहिरात आल्यावर तुम्हाला डिटेल त्याची माहिती. अनेकाचे प्रश्न आहेत, अनेकाच्या जन्मतारखे संदर्भात आहेत. काय? काहीच्या जन्मतारखी चुकीच्या आहेत, आधार कार्डची जन्मतारीख वेगळी आहे, डॉक्युमेंटची वेगळी आहे. काहीच्या नावामध्ये थोडासा बदल आहे, त्याच्यामुळे अनेक जण त्या ठिकाणी परीक्षा आहेत. काहीच्या महिला ज्या आहेत तर डॉक्युमेंट तिकडे वडिलांचे डॉक्युमेंट आहेत, मग इकडं त्यांचं रहिवासी प्रमाणपत्र काढू का तिकडं काढू. तर लक्षात ठेवा, महिला तुमच्या इकडे आलेल्या आहेत तर तुमच्याकडचंच इकडं त्यांचं रहिवासी प्रमाणपत्र काढा. डॉक्युमेंट ऑलरेडी ते तिकडे वडिलांकडचेच लावतात, काही प्रॉब्लेम येणार नाही. काही प्रश्न असतील, काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर लक्षात ठेवा, हा आपला नंबर आहे. पोलीस पाटली भरता संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचं, भरपूर जणांचे खूप प्रॉब्लेम आहेत, काय करावं त्यांना काहीच माहिती नाहीये. हा नंबर आहे 9552629563.
तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा व्हॉट्सअपला मांडा, त्याला उत्तरं दिली जातील. त्यासोबत तुम्ही बॅचला नवीन आहेत, अजून बॅच जॉईन नसेल केली तर पटकन दिवशी बॅच जॉईन करा. या नंबर सेव्ह करा, गोविंद नवल सर नावाने हाय पाठवा. आणि ज्या काही नोट्स आहेत सगळ्यांना नोट्स उद्या मिळून जातील. आणि बॅच जॉईन नसेल केली तर सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची तुम्ही तयारी करत असेल, परतूर असेल, मंठा असेल, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद, ठीक आहे, भोकरदन, सगळ्या आणि जालनावाले सगळ्यांनी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करून द्या. काळजी करू नका. अनेक जण आज भरपूर जणांचे कॉल आले तर सर काय प्रॉब्लेम झालाय, जाहिरात येणार नाही का, जाहिरात कॅन्सल होणार आहे का? तर कॅन्सल होणार नाही, काळजी करू नका. जाहिरात आहे त्याच वेळेत येणार, फक्त 2 दिवस लेट झालाय. अजून उद्या जर नाही आले तर काळजी करू नका. पुढच्या दिवशी म्हणजे समजा 14 तारखेला जर नाही आले तर 15ला येईल, 15ला 16 1-2 दिवस होऊ शकतं. आरक्षणामुळे काही अनेक जणांनी ऑब्जेक्शन घेतले, तो निर्णय असेल किंवा वैयक्तिक प्रशासनाने सुद्धा वेळापत्रकानुसार तुम्ही जे काही 12 सप्टेंबरला दिले अजून जाहिरात प्रसिद्ध नाही केली तर तुम्ही तुमचं प्रसिद्धीपत्र काढा की जाहिरात यामुळे उशीर होईल किंवा या दिवशी आम्ही जाहिरात काढू किंवा नवीन वेळापत्रक जसं मागच्या वेळेस काढलो तर तसं काही असेल प्रॉब्लेम तर ते सुद्धा सांगा. आणि बाकीच्या जे काय आहे जे फॉर्म भरणार आहेत काळजी करू नका, कुठल्याही प्रकारे जाहिरात पोस्टपोन होणार नाही, रद्द होणार नाही. तुमची एक्झाम 5 ऑक्टोबरलाच होईल किंवा जाहिरात जर उशिरा आली तर थोडीशी तुमची एक्झाम सुद्धा उशिरा होऊ शकते, शक्यता आहे. काही प्रश्न असतील तर नंबर दिलाय त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.